असा लुक अचीव्ह करण्यासाठी पुढचा व्हिडिओ पहा. साडी कशी आहे? रॉ कॉटन मध्ये आहे, फुशिया पिंक कलर आहे. मॉइश्चरायझर करेक्टर वापरून तुम्हाला दाखवलाय. आता इनसाइडचं पण वापरून दाखवतंय. ओके, डार्कर कलर करते. आता कुठे दुसरीकडे स्पॉट आहे, त्याला थोडंसं लाईटर कलेक्टर घ्यायचं आहे आणि अप्लाय. अप्पर आयलिड लाइटर, लिटल येलो घेतलाय. ब्लेंड करायचं, टॅप टॅप मोशनने करायचंय, ओढायचं नाहीये, त्याने तुमचं कन्सिलर वगैरे सगळं ओढून येतं. सो जस्ट टॅप. रेड ब्लश, ऍक्च्युली साडी फुशिया पिंकची आहे, तर तुम्ही 2 ब्लश मिक्स करू शकता. मी थोडा डार्कर शेडवर जाणार आहे, मला थोडंसं एकदम नॅचरल बेस द्यायचा आहे म्हणून. ते एक दुसरं एक रेनेचं जे ब्लश मी यूज करते ते एकदम असं ब्राईट पिंक आहे, त्याने एकदम असे फ्रेश लुक येतो, एकदम फ्रेश. हा आपण यूज करूया. ठीक आहे, तुम्हाला प्रत्येक प्रोडक्टसाठी मला कॉमेंट करावी लागणार. इनसाइडचं पॅलेट कॉन्टॉरसाठी वापरते. सगळे प्रोडक्ट क्रीमी वापरले, त्याच्यामुळे कॉन्टॉर सुद्धा क्रीमीच वापरत आहे. ब्लेंड ब्रशने करून घेऊया. आता तुम्ही हा बेस पावडरने सेट करून घ्यायचा आहे. लूज पावडर वापरायची, एकदम कमी ब्रश वापरायचा. कॉम्पॅक्टचा जो पफ येतो तो वापरू नका, त्याने पूर्ण मॅटिफाईंग फिनिश येऊन जातो. सो जस्ट आय एरियासाठी पफ वापरायचा आहे, पूर्ण व्यवस्थित अजिबात क्रीज न राहता. आयब्रोसाठी एक अँग्युलर ब्रश घेतलाय, त्याला स्पुली आहे. लुक लुक ॲट द डिफरन्स. तुम्ही बेसला थोडासा डार्कर आयशॅडो वापरणार आहे, ब्राऊन कलरचा. ब्रिटिश मिक्स करत जाते मी त्याच्यामध्ये, बिकॉज साडी पिंक आहे, आपल्याला थोडंसं डार्कर शेडचं कॉर्नर हवंय. ते पिंकिश ऑरेंजिश अबोली कलरचा आहे ऍक्च्युली. लोअर लाईन साठी एकदम ब्राईट पिंक एक आयशॅडो घेतलाय मी, हे लावूया. लाईट आयलाइनर और काजल. हायलायटर वगैरे मी काही वापरलेलं नाहीये, पण ब्लश विथ हायलायटर. एक पिंकिश डार्क कलरचं लिप लायनर घेतलंय, कारण मला लिपस्टिक न्यूड लावायची आहे. आता मी लिप ग्लॉस लावते.